श्री गुरु शरणम श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमः श्री श्री गुरवे नमः। श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेद विभागिने व्योमवत् व्याप्त देहाय दक्षिणामूर्तये नमः। यानंतर वंदे वंदारु मंदारम शिवमानंद रूपिणम पिंड ब्रह्मांड रूपेण राजमानम सनातनम। आदिगुरु भगवान शंकरानं वंदन। गेले 8-9 दिवसापासून दक्षिणामूर्ती स्तोत्र आद्य शंकराचार्य विरचित दक्षिणा ज्ञानसंदेश हा म्हणजे ज्ञान देणारे आदिगुरु भगवान शंकर असं सगळं सुंदर वर्णन ज्या स्तोत्रामध्ये आहे त्याचा आपण आनंद घेतोय। आचार्यांचे अनंत उपकार आपल्यावरती येथे लक्षात घ्या। आचार्य अत्यंत हळू 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 हा योग युक्तीचा या माध्यमामधून एकोहम बहुश्याम परमात्म्याला मी एकटा आहे आणि नंतर अनेक रूप घ्यावी म्हणून त्यांनी सगुणता स्वीकारली आणि वेगवेगळी रूप धारण केली। हा जरी भाग असला तरी आचार्य अष्टतनूंनी युक्त असणार हे विश्व आहे हे अगदी बिंबवतात मनावरती। आणि कळत न कळत शिवमानस पूजा सांगून टाकली त्यांनी। एक व्हा तद्रूप व्हा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम हा संदेश दिला। हे केवळ सांगितलं नाहीये, हे कसं करायचं हेही त्यांनी सांगितलेलं आहे। हाही भाग आहे। आणि या परमात्म्यानं स्तुतिप्रियता अंगीकारली आणि म्हणून दक्षिणामूर्ती स्तोत्राचा उद्गम झाला। विनाकारण फार वेळ आहे, भरपूर वेळ आहे म्हणून ते स्तोत्र रचलेलं नाही, ते आतून आहे, आतून आलेलं आहे। स्तुतिप्रियता ही अंगीकारून संत महात्मे म्हणजे वेदकालापासून विविध देवतांची स्तोत्रे आपण पाहत आलो। उपनिषदकाल विविध पुराण, त्या पुराणामध्ये असलेली स्तोत्र आणि संत महात्म्यांनी वेगवेगळी स्तोत्र रचली आणि या स्तोत्र रचनेस प्रारंभ झाला। स्तोत्र का रचायचे याचं प्रमाण भागवतामध्ये आहे। स्तुती स्तोत्राने देवता शीघ्र प्रसन्न होतात असं भगवान वेदव्यासाने सांगून ठेवलंय। आणि काय प्राप्त होते? सुख, शांती, श्री, कीर्ती। भगवान वेदव्यास सांगतात, भगवान वेदव्यास असं सांगतात, सुख, शांती, श्री आणि कीर्ती यांची प्राप्ती हवी असेल तर स्तोत्रांचा अंगीकार करा। स्तोत्रै स्तवैरुच्चावचैः स्तुत्वा प्रसीद भगवान। असो याचा आपण भाग पाहिला। शेवटी काय आहे हो, आपल्याला जर प्रिय आहे स्तुती तर त्या देवताला का नाही बरे प्रिय असणार? गोड बोललं, गोड बोलल्यानंतर सगळ्या गोष्टी होतात ना। त्यालाही अपेक्षा नाही। जगन्नेता म्हणून नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणार हे परमात्मा तत्व आहे आणि हे परमात्मा तत्व संपूर्ण जगामध्ये व्यापून आहे। हा विषय आपण पाहत आलेलो आहोत।
एक घडलेला प्रसंग पाहूया. स्तुती देवाला आपल्याला आवडते. मनुष्य मोठ्या लोकांची स्तुती करतो, मोठे मोठे मानपत्र दिले जातात, आदराने स्तुती करतो. पण त्याला काहीतरी हवंय म्हणूनच ना, काहीतरी त्यांच्याकडनं मिळवायचंय, अनुदान मिळवायचंय, अमुक आहे तमुक आहे, हे आहे ते आहे. व तशीच त्याच भावनेनं परमेश्वराची स्तुती करा, एवढाच संतांनी आग्रह धरला, बाकी काही नाही. दुसरं त्यांचं काहीच म्हणणं नाही. आणि त्या योगानं सुख प्राप्त होईल. देवाला आळवायचे अशी अनेक संतांच्या चरित्रामध्ये उदाहरण आहे. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची अनेक असे स्तोत्र आहेत. अजी आनंदी आनंद मनी भरला पूर्णानंद, हे अभंग आहेत, स्तोत्र आहेत. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. मनापासून परमेश्वराची जशी स्तुती करा, तो निश्चित सुखी होईल, हा संदेश आचार्याने या ठिकाणी द्यायचा आहे. आणि ते संत, सगळे संत हेच सांगतात, परमात्म्याच्या स्तुतीनं ईश्वर कसा मदत करतो हा एक घडलेला प्रसंग पाहू. काल्पनिक नाही आहे, काल्पनिक नाही आहे. एक धनिक रोज मंदिरात जायचा. एक मोठं मंदिर होतं. मंदिराच्या पायऱ्यावर बसलेले 2 अंध याचक होते बघा. आणि त्यांची बसण्याची बैठक जी होती किंवा बसणं ही वेगवेगळ्या ठिकाणी होती. पहिल्या पायरीवरती एक अंध बसायचा आणि वरच्या पायरीवरती एक अंध बसायचा. घडलेला प्रसंग आहे. हो हो, ही कथा नव्हे, ही कथा नव्हे. गंमत अशी झाली की खालच्या पायरीवरचा जो याचक आहे तो एकच म्हणायचा, भगवंत माझा कल्याण करणारा आहे. काय म्हणायचा? भगवंत माझा कल्याण करणारा आहे, भगवंत माझा कल्याण करणारा आहे. कल्याणा, हे दीनानाथा, माझा कल्याण करणारा आहेस रे तू, एवढंच तो म्हणत जायचा अंधा. तो धनिक ते ऐकायचा, हळू 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 पायऱ्यावर करून जायचा. वरच्या पायरीवरती जो दुसरा अंधयाचक जो आहे तो असं म्हणायचा की या गावातला जो धनिक आहे तो माझा कल्याण करणारा आहे, जो गावातला धनिक आहे तो माझा कल्याण करणारा आहे. दीनानाथा दीनानाथा दीनानाथा. आता हे सगळं तो त्या गावामधला धनिक ऐकायचा. खालच्या पायरीवर बसलेला त्याचंही वाक्य ऐकलंय, वर गेल्यानंतर वरच्याचंही तो ऐकतो. खालच्याचं काय ऐकलं त्यांनी पुन्हा आपण स्मरण करूया की भगवंत माझा कल्याण करणार आहे. या जगामधला भगवंत आहे, त्याच्यावर माझा विश्वास आहे, तो कल्याण करणार आहे. आणि वरच्या पायरीवरचा म्हणतो की या जगामध्ये, या गावामध्ये एक धनिक आहे, तो माझा कल्याण करणार आहे. आता गंमत अशी झाली, त्या धनिकाला आपली स्तुती केलेली आवडली. अहो काय माणूस कसा गमतीशीर आहे बघा. देवाची स्तुती केलेली त्याला आवडली नाही. देवाची स्तुती नाही, आपली स्तुती. हा, एकदम खुश झाला, तब्येत खुश. माझी स्तुती करतो म्हणजे हाच चांगला. आता तो कोणत्या निमित्तानं करत होता हा सगळा भाग त्यालाही कळत होता. परंतु
देवाची स्तुती न ऐकणं ही आत्मवंचना आहे, शास्त्रकार सांगतात. स्वतःला फसवण्यासारखं आहे. पूजता डोळा न पाहावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी, हा ईसान होवावी सेचे लोका. माऊली सांगतात, अहो से म्हणजे सय, हे आठवण सुद्धा ठेवता कामा नये आपली. पूजता डोळा न पाहावी, स्वकीर्ती कानी न ऐकावी. आणि इथे नेमकं उलट झालं हो. तो धनिक स्वतःची कीर्ती ऐकताय, खुश, तब्येत खुश झाली. असं रोज ऐकायचा. देवाचं दर्शन घेतलं आणि तो आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर त्याने आपल्या सचिवाला सांगितलं. सचिवा म्हणाल, मी तुला एक वस्तू देतो, पण ती तू वस्तू अत्यंत व्यवस्थितरित्या ती पोच करायची. हो म्हणाला, काही हरकत नाही, सांगा. त्याने त्याला सांगितलं, एक पात्र आण, भांडाण मोठं, आणि आणल्यानंतर खीर जे आहे हे खिरीचं भांडं आणलं. आणि त्याने आपल्या जवळचा एक रत्नहार त्या भांड्यामध्ये टाकला. त्या सचिवाला माहित नाही. आणि त्या सचिवाला सांगितलं की बाबा रे, आपल्या गावामधलं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये तू जा, तिथे नीट गडबड करशील. तिथे एक दोन अंध आहेत, सारखं म्हणत असतात, प्रार्थना करतात. खालचा जो आहे याच्यापाशी हे भांड देऊ नको, गडबड करशील. नाही मालक. हळूहळू पायऱ्या ओलांडून जा आणि वरचा जो याचक आहे त्या याचकाजवळ त्याला सांग, बाबा अरे हे खिरीचं भांडं आणलंय, घे बाबा. आणि त्याच्या हातात हात दे, अंगावर सांडशील, असं काळजी घे बरं. अहो किती प्रेम, अहो एकाच शब्दानं प्रेम किती आलं बघा. आणि मग मात्र तो सचिव जो आहे हा हळूहळू जातो. खाली जो म्हणणारा अंध जो आहे याचक, या जगामध्ये परमात्मा हा माझा कल्याण करणार आहे, त्याने असे कान घट्ट बंद केले. मालकाने सांगितलंय तिकडचं ऐकू नको. हा बघा, आज्ञाधारक, ओबे, ऑर्डर. हळूहळू पायऱ्यावरून चढून गेला आणि वर गेलेल्या, आता तो मालकाचा आवडता याचक म्हणून इतकं प्रेम उफाळून आलं, त्याच्याजवळ बसला. अहो रे याचका, रोज आमचे इथे एक मालक येतात, धनिक येतात, त्यांनी तुला एक गंमत दिली खायला, हात दे बरं तुझे. हां हे घे म्हणून जपून भांड दिलं. सांडू नकोस, ही गरम सुंदर सुगंधी अशी ही खीर आहे, तू खाशील? खाणार? हो. आता असं कर, ही खीर खा आणि हे भांडही तुलाच. ठीक आहे म्हणला. हो मालक आहे, मालक माझ्यावरच्या आज प्रसन्न झाला. माझी याचना ही पूर्णपणानं फलद्रूप झाली. आणि हे ऐकल्यानंतर तो त्या ठिकाणाहून सचिव जो आहे हा निघून जातो, त्याचं काम संपलं. मालकाने विचारलं, काय रे बाबा? नाही म्हणाले, दिली. कुठं दिली? नाही हो म्हणले, वर म्हणत होता तो तुमचंच नाव घेत होता. हां अगदी बरोबर. त्यांनी खाली, आहो कशाला मी थांबू, लोक येत होते, त्यांनी खाल्ली असेल. आता इथे एक गंमत घडली, फार गंमत घडली. त्याने ते भांड घेतलं, खीर खायला सुरुवात केली. इतकी सुंदर खीर होती. खीर खाता 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 अर्धी खीर खाल्ली भांड्यातली, गच्च भरलं पोट. ढेकर आली. ढेकर आल्यानंतर त्याच्या मनात विचार आला, आपलाच अंध भाऊ खाली आहे. धडपडत तो खाली आला. का रे दादा, अरे त्या जेवलास का नाही? अरे कसला आलाय काही नाही. हे बघ म्हणलंय, माझ्या प्रार्थनेनं मला मिळालेली खीर तुला निम्मी देतो म्हणले. वा, काय दयाळू आहेस रे तू.
म्हणून त्याने ते भांड अर्ध भांड खीर त्याला दिलं आणि हा पोट भरलं म्हणून निघून गेला. या खालच्या या जगामध्ये कल्याण करणारा जो आहे हा भगवंत आहे असं म्हणणारा खीर खात 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 हळूहळू भांड्यामध्ये खरखर 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 लागायला लागले. अरे काय दगड बिगड आहे काय? आणि खीर गट्ट करून ठेवली, ढेकर आली आणि डोळे मिटून हात आतमध्ये घातल्याबरोबर तो रत्नहार त्याला लागला. बापरे! आणि अंध असला म्हणून काय झालं, त्यांनी ओळखलं हे मौल्यवान आहे, घट्ट धरलं, भांड तिथेच ठेवलं आणि तो आनंदानं आपल्या घराकडे निघाला. आणि अशा रीतीनं हा भाग झाला. दुसऱ्या दिवशी तो धनिक पुन्हा येतो, पुन्हा प्रयोग. खालचा जो आहे तो भगवंतच आहे आणि वरचा जो आहे तो तिथे असतो. आता गंमत अशी झाली इथे की हा धनिक आला. धनिक आल्यानंतर खालचा जो याचक आहे हा तिथे नव्हता. इथे पहिला धक्का त्या धनिकाला बसला. वर जातो तर आपला हा ह्याचा पालुपत चालू आहे. या गावातला धनिक मला कल्याण करणार आहे, या गावातला धनिक कल्याण करणार आहे. आणि धनिकाला एकदम आश्चर्य वाटलं आणि तो म्हणतो की बाबा रे, अरे मी तुला खीर पाठवली होती. हो म्हणला, खाली की काय मालक, हा खीर मस्त असा. अरे मग खीर खाल्लीस का? तीनदा विचारला. आता त्याच्यात हार होता हा कसं सांगणार. काय झालं म्हणला, इतकी मोठी खीर होती की निम्मी खीर खाल्ली आणि उरलेली खीर आणि भांड माझा जो खाली भाऊ आहे दुसरा माझा अंध, त्याला मी देऊन टाकलं. ती देऊन टाकली खीर. अरे 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 असं डोक्याला हात लावतो. आणि मग मात्र त्याच्या लक्षात येतं की खालचा जो आहे हा खराच अंध जो आहे हा त्या परमात्म्याची जी स्तुती करत होता तेच श्रेष्ठ आहे. आणि म्हणून धनिकाच्या लक्षात आलं की भगवंताची स्तुती करणाऱ्याचीच प्रार्थना ही सफल झाली. धनिक देवाला म्हणतो की खरोखर तू श्रेष्ठ आहेस देवा. तो समोर गेला आणि साष्टांग नमस्कार घालून रडायला लागला. म्हणतो म्हणाले, मी किती आत्मसंतुष्ट आहे. माझी स्तुतीनं मी प्रसन्न होऊन मी प्रत्यक्ष तुझी स्तुती करणाऱ्यावरती कळत न कळत किंवा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष त्याचा द्वेष केला. याबद्दल क्षमा करा भगवंता, मी असं करणार नाही, मी असं करणार नाही. मज तारी दीनानाथा ब्रीद साज करी आता. संत श्रेष्ठांनी सांगितलं माझ्यावरती प्रेम करा, पण आम्हाला तुझाच म्हणून घ्या. आमच्याकडनं चुका होतात, क्षमा करा. क्षमस्वापराधम 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 प्रभो खिन्नचित्त असं म्हणून माफी मागितली. रडायला लागला आणि सरते शेवटी त्याच्या लक्षात आलं की या जगामध्ये नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य समन्वित असणारं परमात्म तत्व हे श्रेष्ठ आहे. किती केलं तरी आपला काहीही एक उपयोग नाही. म्हणून यामधून स्तुती ही भगवंताला प्रिय, हे भगवंताला प्रिय. आणि भगवंतानी हे दाखवून दिलं की माझी जो स्तुती करतो त्याला काय मिळतं, आपोआप मिळालं. आता हा अंध आहे, हाही अंध आहे ना गंमत. पण हा घडलेला प्रसंग इथे आपण थांबू. याप्रमाणे केवळ आत्मसंतुष्ट राहून आपण चालणार नाही, हेच यामधून आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्तुती प्रियता ही कुणाला नको आहे.
म्हणून या सगळ्या संतांनी स्वतःची स्तुती कुठेही केली नाही बरं, नाही. अनेक स्तोत्रांची रचना. अहो आचार्यांची स्तोत्र काय, एकापेक्षा एक. शिवमानस पूजा हा सुंदर विषय आचार्यांनी मांडलाय. आणि तेच आचार्य या दक्षिणामूर्ती स्तोत्रामधून सुंदरीतनं समजावून सांगतात की या जगामध्ये व्यापून असणारा हा आदिगुरु भगवान शंकर एक विलक्षण अशा प्रकारचा आहे आणि 8 तनूंनी युक्त आहे. आणि म्हणून 8 तनूंनी युक्त परमात्मा आणि सर्व जगामध्ये व्यापणारा हा परमात्मा. म्हणून ब्रह्मांड म्हणजे जग, पिंड म्हणजे देह, जे या देहामध्ये तेच या ब्रह्मांडामध्ये आहे. आणि याकरता म्हणून चितघन जो परमात्मा तो मीच आहे, ही अशा प्रकारचा अद्वितीय आनंद स्वरूपामध्ये राहा. ते चैतन्य मी आहे, तोच मी आहे. सोहम हंसः असा यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. शब्द सोपा आहे, म्हणायला सोपा आहे, अनुभवायला अवघड आहे, अनुभूतीला फार अवघड आहे. आणि हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय होणार नाही. आणि म्हणून आचार्य हे काय म्हणतात, दक्षिणामूर्तये नमः. गुरुमूर्ती दक्षिणामूर्ती जी आहे तिलाच मी या ठिकाणी वंदन करतो. त्यामुळेच मला हे सगळं शक्य झालं. अशा रीतीनं अनन्य चित्तानं परमेश्वराची ही भक्ती करत राहा, हाच संदेश आचार्य या ठिकाणी देतात. अशी जसं परमेश्वराची तसं गुरूंची ही करा बरं. आणि गुरु जे आहे गिरती अज्ञानम, आणि हे सांगून आचार्य जसं उपनिषदामध्ये फार सुंदर इथं वर्णन केलेलं आहे की आत्मतत्वाचा प्रकाश, आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, प्रकाशरूप परमात्मा. आतापर्यंत सगळं विश्लेषण हळूहळू आपण समजावून घेतलेलं आहे, सुस्पष्ट झालेलं आहे. काय झालेलं आहे, प्रकाशरूप परमात्मा, आत्मतत्वाचा प्रकाश बुद्धिरूपी दर्पणामध्ये होतो. इथंपर्यंत उत्तम रीतीनं आचार्यांनी एक एक टप्प्यामधून सुंदरीतीनं समजावून सांगितलं. आणि म्हणून उपनिषदकार म्हणतात, यस्य देवे पराभक्ती, यस्य देवे पराभक्ती हे यथा देवे तथा गुरु तस्येते कथिता ही अर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. उपनिषदकारांचं हे प्रमाण आहे हो. आणि आचार्य त्याचा तोच धागा धरून आत्मतत्वाचा चित्तामध्ये हा प्रकाश प्राप्त करून देणाऱ्या दक्षिणामूर्ती भगवान शंकराला नमस्कार करतात. आणि इथे स्तोत्र संपूर्ण करतात, संपूर्ण. यानंतर फलश्रुती आहे. आत्मतत्वाचा चित्तामध्ये प्रकाश होणं आणि नंतर पुढे फलश्रुती फार सुंदरीतीनं सांगितलेली आहे की हे जगतातील भक्तिवान असणाऱ्या, श्रद्धावान असणाऱ्या हे स्त्री पुरुषांनो, आबालवृद्धांनो, तुम्ही एक लक्षात घ्या की सर्वात्मत्वमिदम, हे सर्वामध्ये व्यापून असणारं जे ईश्वरी तत्व हेच गुरुतत्व आहे. ईश्वरत्वम गुरुतत्वम हे जाणून घ्या. जे गुरुतत्व आहे तेच ईश्वरी तत्व आहे, जे ईश्वरी तत्व आहे तेच गुरुतत्व आहे. आणि हे जाणल्यानंतर च ऐश्वर्यम अव्याहतम, ऐश्वर्य अव्याहतपणानं ऐश्वर्य प्राप्त होतं. नाही, तुम्हाला कुठेही याचना करावी लागणार नाही. म्हणून ह्या स्तोत्राचा पाठ करा बरं, निधिध्यासन करा, ते दुसऱ्याला सांगा. हा दुसऱ्याला सांगून आपण अशा रीतीनं आनंद घ्या. हा सगळा भाग वर्णन केला. हे सांगितल्यानंतर पुढचा एक भाग, एक छोटीशी एक संबंध, हे सगळं झालं. आता इथे दक्षिणामूर्ती स्तोत्र पूर्ण होत आहे. आणि जसं या स्तोत्रामधले नित्य आनंद
सदानंद हा तुम्हाला प्राप्त करून देणारा अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. तो स्तोत्राच्या आधारानं तुम्ही घ्या, हे या ठिकाणी सांगतात. आता आत्मतत्वाचा प्रकाश हा जो विषय आहे, हा थोडासा आपण स्पष्टीकरणात्मक म्हणून आपण पाहूया. हे नेमकं काय आहे? सगुण स्थूल सूक्ष्म, सूक्ष्म स्थूल, सगुण निर्गुण, निर्गुण सगुण, हे आचार्याने सुंदर रीतीनं सांगितलं. चित्तामध्ये आत्मप्रकाश, बुद्धिरूपी दर्पणामध्ये प्रकाश, परंतु हा एक पंथराज आहे. पंथराज हा ऐक्याचा, ते आपण थोडंसं जाणून घ्यायचं आहे. हे नेमकं काय आहे? आज सगळ्या तरुण पिढीला भारताचा वैभव काल कधी पाहायला मिळेल हे तरुण पिढीला वाटतंय, तरुण पिढीला वाटतंय. पण सगळीकडे पाहिल्यानंतर एक विलक्षण अशा प्रकारचं नैराश्य दिसतं. आणि ह्या नैराश्यातून बाहेर पाडण्याकरता आपल्याला एक सुंदर मार्ग हा पूर्वसुरीने दिलेला आहे. आणि म्हणून माऊली याला पंथराज म्हणतात. हे नेमकं काय आहे आपण पाहून घेऊया. एक 2-3 मिनिटामध्ये, जास्त वेळ मी घेणार नाही. परंतु नैराश्य, अनुत्साह, दुर्बलता ही सगळीकडे दिसते. अहो, प्रबलता पाहिजे, उत्साह पाहिजे. आणि म्हणून कोणत्याही स्तरावरून राष्ट्रप्रेमाचा, राष्ट्रधर्माचा विचार होताना दिसत नाही. हे अगदी पुन्हा एकदा सांगतो, कोणत्याही स्तरावरून नाही दिसत. हो, कुठं राष्ट्रप्रेम दिसतंय? नाही दिसत. राष्ट्रप्रेमाचा, राष्ट्रधर्माचा विचार कुठल्याही स्तरावरून होताना दिसत नाही. सगळेजण आत्मकेंद्रित झालेले. मग याला कोण सांगणार? म्हणून याकरता या स्तोत्रांचा विचार मांडण्याचा हा प्रपंच किंवा हा प्रयत्न हा गुरुकृपेमुळे झालेला आहे. हा गुरुकृपेमुळे झालेला. याकरता सर्व भारतीय ऋषी मुनी संतांनी जो ज्या मार्गाचा गौरव केला तो चैतन्याचा मार्ग आहे. सगळ्यांची एक वाक्यता आहे. हो, ऋषी मुनी संत यांचा सगळ्यांनी हा चैतन्याचा मार्ग आहे. याला पंथराज महायोग असं म्हणतात. सर्व योगांना व्यापून राहणारा महायोग. साधी व्याख्या, महायोग म्हणजे काय, वेगळं काही सांगता काय नाही. 33 कोटी देव आहेत. या देवतामध्ये महादेव एकच, ते ज्ञान प्रदान करणारे. तसं अनेक सपाद लक्ष 1.25 लाख योग आहे. त्यामध्ये महायोग हा एकच. भगवद्गीतेमध्ये हा सर्वश्रेष्ठ आहे असं म्हटलेलं आहे. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीने या मार्गाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे आणि त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे तरुणासाठी हा एकात्मतेचा मार्ग, हा एकात्मतेचा मार्ग अत्यंत सोपा, सिम्पलेस्ट, तत्काळ अनुभूती देणारा, रिझल्ट ओरिएंटेड आणि हृदयात मानवता जागवणारा असा हा मार्ग आहे. हा मार्ग भारताला वैभव प्रदान करणारा आहे. भारताला वैभव प्रदान करणारा आहे. पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा याचं पुनरावृत्ती की हा अत्यंत सोपा, तत्काळ अनुभूती देणारा आणि हृदयात मानवता जागवणारा असा हा मार्ग आहे. हा मार्ग भारताला वैभव देणारा आहे. चैतन्याच्या साधनेने सद्गुणांची वृद्धी होऊन प्रत्येकाला शांतता आणि आत्मबल प्राप्त होतं. चंदन सहाणेवर अधिकाधिक घासत राहिलं तर सुगंध दरवळतो. तसं सातत्याने, नियमितपणे, उत्साहाने या मार्गाचं अनुसरण करणारी प्रत्येक व्यक्ती ही समृद्ध होते. पुन्हा एकदा सांगतो की या मार्गाचं अनुसरण करणारी म्हणजे या मार्गाचं ही साधना करणारी
हा अभ्यास करणारी ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती समृद्ध होते. हृदय तिचं विशाल बनतं, हृदय विशाल बनतं, सूक्ष्म विचार निघून जातो, आत्मकेंद्रितपणा निघून जातो आणि प्रत्येक व्यक्तीत चैतन्य रूपानं सामावलेल्या एकत्वाची प्रचिती येऊन कुटुंब, समाज, राज्य, राष्ट्र हे बलशाली बनतं. पुन्हा एकदा सांगतो की प्रत्येक व्यक्ती चैतन्य रूपानं असलेल्या एकत्वाची प्रचिती येऊन कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र आणि विश्व हे बलशाली बनतं. यातच देशाचा खरा उत्कर्ष आहे. आणि म्हणून महायोगाचं अनुसरण करण्याकरता श्री वासुदेव निवासमध्ये प्रत्येक रविवारी यावरती एक विशेष अशा प्रकारचं एक चिंतन केलं जातं. याकरता हा मार्ग समजावून घेण्याकरता जरूर आलं पाहिजे. हा महत्त्वाचा संदेश यातून मिळतो आणि हा संदेश सर्वत्र नेण्याकरता प्रत्येकाने प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मला चांगलं मिळालं. एक दीप असे दुसरा जलावे ऐसे अगणित होय. म्हणून हेच भारतीय संस्कृतीचं खरं लक्षण आहे. आणि म्हणून आमचे ज्यांनी माझ्यावरती अनंत उपकार केले, सद्गुरू योगराज गोडवणे महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर आणि योगतपस्वी काका महाराज, या सर्वांनी या विषयाचा श्वासोच्छ्वास याकरता व्यतीत केला. आणि त्यांच्या शब्दामध्ये आपण पाहूया, सहज साध्य हा मार्ग असे जरी पंथराज हा ऐक्याचा, श्री स्वामींचा आशिष लाभे संतत प्रत्यय ये त्याचा. करणं आणि होणं, करणं आणि होणं. करणं म्हणजे मानसपूजा करायची आहे, सुधीनाम आत्मपूजन आहे, याचं आपण अनुसरण करणारे आहोत. आणि म्हणून याकरता करणे आणि होणे हा होण्याचा हा मार्ग महायोग आपोआप होतं. आणि म्हणून आपल्यामध्ये असणारी ही जी प्राणशक्ती आहे, या चैतन्याची उपासना म्हणजे हे महायोगाचं अनुसरण आहे. हे आपण पाहूया. करणं म्हटलं की मी आलं, होणं म्हटलं की भगवंत आहे, होणं म्हटलं की भगवंत आहे. म्हणून मी चैतन्य आहे ही अनुभूती घेण्याकरता जरूर या मार्गाचं अनुसरण करूया. हा महायोग अत्यंत सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचा आहे. अशा प्रकारानं गेल्या अनेक दिवसापासून आपण या दक्षिणामूर्ती स्तोत्रामधून हा विचार मांडला. शेवटी फलश्रुती हीच सांगितली, आचारानं हेच सांगायचं आहे की स्यात ईश्वरत्वम, ईश्वरतत्व गुरुतत्व हे एक आहे आणि ऐश्वर्य अव्याहतप्रमाणे तुम्हाला मिळतं. हा तुम्ही भाग लक्षात घ्या. आणि सर्वात्मत्वमिदं स्मृतमिदं यस्मात् अमंशीं स्तवे आणि सर्वात्मत्व महाविभूतीसहितं स्यात् ईश्वरत्वम. ही फलश्रुती आचार्य सुंदर रीतीनं त्याचा उपसंहार करतात आणि सांगतात, लोक हो, सुख, शांती, श्री आणि कीर्ती प्राप्त होण्याकरता या स्तोत्राचा नित्य श्रवण, मनन, निधिध्यासन करा. आणि पुन्हा एकदा आपण आदिगुरु भगवान शंकराला नमस्कार करूया. काय म्हणूया, त्याची प्रार्थना करू. काय, शिवहर शंकर गौरी शंकर, शिवहर शंकर गौरी शंकर, चंद्रशेखर 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 पाहि मां, चंद्रशेखर 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 रक्ष मां. वंदे वंदारुमंदारं शिवमानंदरूपिणं पिंडब्रह्मांडरूपेण राजमानं सनातन. आपण सगळेजण मिळून म्हणूया हा. वंदे वंदारुमंदारं शिवमानंदरूपिणं पिंडब्रह्मांडरूपेण राजमानं सनातनम्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे सगळं हे सद्गुरूंच्या चरणी परमहंस परिव्राजकाचार्य
श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, परमहंस परिव्राजकाचार्य लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज, सद्गुरू योगराज गोळवडी महाराज, ब्रह्मश्री दत्त महाराज, योग तपस्वी काका महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि मी वाणीला विराम देतो. आणि हे सगळी सेवा त्यांच्या चरणी अर्पित करून पुन्हा एकदा कधीतरी अशाच रीतीनं वेगळा विषय घेऊन आपण एकत्र येऊया, याचा आनंद घेऊया. श्री गुरुदेव दत्त. सहज साध्य हा मार्ग असे जरी, पंथराज हा ऐक्याचा. श्री स्वामींचा आशिष लाभे, संतत प्रत्यय येत्याचा. दैन्य विघटना दिसे सभोती, मनात सलते हे शल्य. ते काढाया यत्न करूया, यातच जीवन साफल्य. या निष्ठेने पडता पाऊल, या निष्ठेने पडता पाऊल. घालील विजय श्रीमाळ, उत्साहाने चैतन्याच्या मार्गा